नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि तुमची पण मुलं भेंडीची भाजी खायला जर कंटाळा करत असतील ना, तर या पद्धतीने तुम्ही भेंडीची भाजी बनवा आणि मुलांना खाऊ घाला. त्यांना नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही. आजची आपली भेंडीची भाजी खूप स्पेशल रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता आपण व्हिडिओला तर सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे, ती आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता आपण या पद्धतीने कट करून घेणार आहे. भेंडी कट करताना आपण थोडेसे तिरके काप दिलेले आहेत. आता ही पाहायलासुद्धा थोडीशी वेगळी वाटते आणि मुलांना असं थोडंसं नवीन काहीतरी वेगळं दिसलं ना की मुलांनासुद्धा नक्की आवडतं. त्याच पद्धतीनं सर्व भेंडी कट करून घेतलेले आहे. आता आपण भेंडी बाजूला करून 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, तर ते आता आपण उभे कट करून घेणार आहेत. कांदा थोडासा जास्त वापरला ना भेंडीच्या भाजीला, तर भेंडीच्या भाजीची चव जी आहे ना खूप छान लागते. आणि आता आपण घेतलेलं आहे 2 चमचे बेसन. आता आपण ते एका पॅनमध्ये व्यवस्थित त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला कट केलेल्या भेंडीमध्ये काही मसाले घालायचे आहेत, तर त्यामध्ये घातलेलं आहे आपण मीठ चवीनुसार घालायचे. आता आपण घालणार आहोत लाल तिखट. लाल तिखट आपल्याला थोडंसं जास्त घालायचं, कारण आपण याच्यामध्ये बेसन घालणार आहोत आणि बेसन घातल्यानंतर तिखट थोडंसं कमी होतं. आता आपण तशी हळद घातलेली आहे. नंतर आपण घालणार आहोत जिरेपूड आणि धनेपूड. नंतर घातलेला आहे आपण थोडासा गरम मसाला. आता आपण सर्वात शेवटी घालणार आहोत आपण मगाशी भाजून घेतलेलं जे बेसन आहे तर ते घालणार आहोत. आता हे सर्व मसाले आपण भेंडीला व्यवस्थित कोटिंग करून घेणार आहे त्याचं. तर या पद्धतीने हातानं चोळून जर आपण घेतलं ना, तर हे मसाले आपल्या भेंडीला व्यवस्थित कोट होतील. तर हे पहा, या पद्धतीने असं चोळून घ्यायचं चांगलं. 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपण हे मसाले भेंडीला चोळून घेणार आहे. तर आता आपले हे मसाले जे आहेत ते भेंडीला व्यवस्थित चोळून झालेले आहे. आता आपण फोडणी घालत आहोत. तर त्यासाठी आपण आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण तेल घातलेलं आहे. तेल तापलं की मोहरी, जिरे मोहरी व्यवस्थित तडतडलं पाहिजे. आता हे तडतडलं की आपण याच्यामध्ये 1 चमचा लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपण परतत राहायचं. लसूण परतला की आपण मगाशी उभा कट करून घेतलेला कांदा आहे तर तो घालायचा. कांदा थोडासा सुटसुटीत करून घालायचा, म्हणजे परतण्यासाठी कमी वेळ लागतो. कांदा आपल्याला तो छान परतून घ्यायचा चांगला गुलाबी होईपर्यंत. कांदा परतत असताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा जो आहे ना पटकन परतला जातो. कांदा आपला आता बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण मगाशी मसाले मिक्स करून ठेवलेली जी भेंडी आहे ना, तर ती घालणार आहोत. खूप पटकन होते ही भाजी, पण चवीला म्हणाल तर खूप अप्रतिम लागते. खूप वेगळ्या चवीची आहे, त्यामुळं तुम्हीसुद्धा नक्की एकदा या पद्धतीने भेंडीची भाजी ट्राय करा. तर आता व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. परतत असताना सतत अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं, म्हणजे भेंडी आहे ना ती खाली चिटकणार नाही आणि चोही भाजून आपली भेंडी व्यवस्थित परतली जाईल. आता आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत झाकण ठेवणार आहे. झाकण काढल्यानंतर आपण थोडंसं चेक करायचं भेंडी शिजली आहे की नाही. जर शिजली नसेल तर आपण आणखीन 3-4 मिनिटांपर्यंत झाकण ठेवणार आहे. आणि तुम्हाला ह्या भेंडीमध्ये थोडंसं दही घातलेलं आवडत असेल तर टाका. दही आणि थोडीशी साखर घातलेली आहे तर ती ऑप्शनल आहे,
नाही घातलं तरीही भेंडीची भाजी ही उत्तम लागते. सर्वात शेवटी थोडंसं दही घातलेलं आहे 1 चमचाभर आणि अर्धा चमचा आपण साखर घातलेली आहे, कारण दह्याची आंबट चव जी आहे ना ती थोडीशी बॅलन्स होते. आणि आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आजची भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.